युद्धाची झळ आता डोंबिवलीतही जाणवतीये। सोनालीसारख्या नामांकित रेस्टॉरंट्सना याची झळ बसतीये। सध्या इंधन तुटवड्यानं व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा पूर्णतः ठप्प झालाय। हॉटेलच्या पार्किंगमध्ये रिकाम्या सिलेंडर्सच्या रांगा लागल्या आहेत, मात्र त्यात गॅस नाही। परिणामी नाईलाजास्तव हॉटेल मालकांनी पार्किंगच्या जागेतच दगड मांडून चुली पेटवल्या आहेत। जे शेफ स्टार हॉटेल्समध्ये एसी किचनमध्ये बसून डिशेस बनवायचे, तेच आता पार्किंगमध्ये धुराच्या लोटात बसून चुलीवर मटण भाकरी बनवतात। वखारीतून महागातली लाकडं आणणं, ती कुऱ्हाडीनं तोडणं, ती पेटवणं, यातच कर्मचाऱ्यांचा निम्मा वेळ जातोय। गॅस नसल्यामुळे सगळा त्रासच त्रास आहे। त्रासाशिवाय काय दिसतच नाही। सकाळी उठलं की झोपेतनं उठलं की गॅस आणि गॅस तर मिळतच नाही, लाकडाच्या पाठीशी पडावं लागतं। खूप लोकांना उठून आणावं लागतं, कारण ते आजारी असतात, त्यांना गोळ्या देऊन आम्हाला काम करून घ्यावं लागतं। पेन किलर असं तसं त्या, कारण डोळ्याबिळ्यात धूर भरपूर जातो त्यांच्या, आणि ते परिस्थिती फार त्यांची वाईट आहे। त्यांना रोज दोघंजण काहीतरी आजारी पडतात, खूप शॉर्टेज होतो आम्हाला। आणि काही लोक म्हणतात आम्ही गावाला जातो, त्यांना कसं बसं आम्ही थांबवलं आहे। स्टाफचं जेवण पण महत्त्वाचं असतं, ते पण आम्ही या चुल्यावरच बनवतो। सगळं ॲडजस्ट करणं, स्टाफ चांगला आहे माझा म्हणून ते ॲडजस्ट करून घेत आहेत सगळे। पण बाकीच्यांची परिस्थिती त्याच्यापेक्षाही गंभीर असेल। कोणाकडे जागा नसेल त्यांची अजून वाईट। आमचं पार्किंगमध्ये कमीत कमी 30 बाईकची जागा व्यापलेली आहे।